प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली लिपिक संवर्गाने सोमवारपासून बेमुदत असहकार आणि काम बंद आंदोलन पुकारले आहे। जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि क्षेत्रीय कार्यालयातील लिपिकांनी या आंदोलनात 100% सहभाग नोंदवल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे। शासनाच्या दैनंदिन कामकाजाचा कणा असलेल्या लिपिक संवर्ग काम बंद झाल्याने फाईल्सची हालचाल थांबली असून नागरिकांची विविध शासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत। या आंदोलनाला मागासवर्गीय कर्मचारी संघटना कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने जाहीर पाठिंबा दिल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे। चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर होत असलेल्या वेतनातील तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे, पदोन्नतीची प्रक्रिया सुलभ करणे आणि 1982च्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत। तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुकंपा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जुनी पेन्शन लागू करणे आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सक्तीने इतर विभागात समावेशन न करण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लिपिक बांधव एकजुटीने लढा देत असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन विविध मागण्यासाठी, त्यात प्रामुख्याने जी मागणी आहे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची, ती मागणी चौथ्या वेतन आयोगापासून लिपिकांवर जो अन्याय झाला आहे वेतन त्रुटीचा, कुठल्याही प्रकार चौथा वेतन आयोग, 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, अद्यापही लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही। बक्षी समिती, त्याच्यानंतर खुल्लर समितीचाही अहवाल आला, त्यामध्ये सुद्धा लिपिवर्गाच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि आमची दुसरी प्रमुख मागणी जी आहे, जे लिपिकवर्गीयांचे जे टप्पे आहेत ते टप्पे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक, त्याच्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी। आमची मागणी आहे की कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक हे दोनही पदे मर्ज होऊन विकास अधिकारी हे पदनाम झाले पाहिजे। ज्याप्रमाणे इतर महसूल विभागामध्ये जसं कनिष्ठ टंकलेखक हे पद होते, त्या ठिकाणी महसूल सहाय्यक पद झालेले आहेत, अव्वल कारकुनांचा सहाय्यक महसूल अधिकारी पद झालेलं आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लिपिकवर्गीय आहे जिल्हा परिषदचे, आमची मागणी आहे की पदोन्नतीचे विविध टप्पे हे कमी झाले पाहिजे। आणि प्रामुख्याने तिसरी मागणी आहे जुनी पेन्शन मागणी, जे संपूर्ण भारतामध्ये जे व्यापक स्वरूपाची मागणी आहे, परंतु आमच्या या सर्व मागण्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा हा मुख्य प्रश्न आहे, तो शासनाने या ठिकाणी म्हणजे सोडवला पाहिजे अशी आमची सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे। दिनांक 16 आम्ही असहकार आंदोलन केले आहे, पण अजूनपर्यंत शासनाने आमची कुठल्याही प्रकारे म्हणजे दखल घेतली नाही। त्यामुळे 23 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात म्हणजे बंद राहणार आहे आणि संपूर्ण कामकाज म्हणजे ठप्प होणार आहे। मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आमच्या लिपिवर्गाचे जे प्रश्न आहेत आपण शासनापर्यंत पोचते करावे आणि याची दखल घ्यावी, अशी मी या ठिकाणी आपणास आवाहन करत आहे।